नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी. 2 मोठे शासन निर्णय लागू. जाणून घ्या सविस्तर माहिती. दिनांक 11 जुलै 2025. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. बातमीच्या संदर्भाने सरकारने कर्मचाऱ्यांसाठी लागू केले 2 महत्त्वपूर्ण निर्णय. या निर्णयाच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. चला तर पाहूया शासन निर्णय लागू केलेले 2 नियम संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि लाईक करा. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूज क्रमांक 1. केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगाचा मध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरता नवीन वेतन आयोगामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचा मानस सरकारचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती करता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार. पूर्ण पदोन्नती करता डिजिटल कोर्स. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्याकरता सेवा ज्येष्ठता ग्राह्य न धरता सेवा कालावधीनुसार 6 कोर्स निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पदोन्नती करिता सदर कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. सदर डिजिटल कोर्स हे कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार असून अभ्यासक्रमाची सुरुवात लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. सदर कोर्सेस हे ऑनलाईन पद्धतीने असल्याने अवांतर वेळानंतर पूर्ण करता येणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन देखील करता येणार आहे. वेतनवाढीसाठी सुद्धा परीक्षा निश्चित केली आहेत. पदोन्नती करता कोर्सेस अनिवार्य करण्यात आले असल्याने 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्याचे मानस सरकारकडून असू शकते. त्यानंतर ब्रेकिंग क्रमांक 2 म्हणजे ब्रेकिंग न्यूज क्रमांक 2. राष्ट्रीय निवृत्ती योजना व पारिभाषित अंशदान निवृत्ती योजना अंतर्गत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक 10/7/2025 रोजी निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णय नमूद करण्यात आला आहे की NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्राप्त ERM प्रस्ताव, त्याचबरोबर NPS अंतर्गत कर्मचारी निवृत्ती अथवा मृत झाल्याने एक्झिट विड्रॉल करिता प्राप्त असणारे प्रस्ताव असे मिसिंग क्रेडिट रक्कम आढळल्यास सदर शासन निर्णयामध्ये नमूद कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांचे मृत्यू प्रकरण घायाळ रकमाबाबत कार्यवाही. राष्ट्रीय पेन्शन योजना NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना असणाऱ्या जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन झाली असल्यास त्यांची कायदेशीररित्या वारसाकडून निर्णयामध्ये नमूद बंधपत्र घेण्याचे निर्देश देण्यात आले. बंधपत्र नमुने शेवटी शासन निर्णयात दिली आहेत. राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घायल रकमाबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या संदर्भाने काही महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घायल रकमा असल्यास आहरण व वितरणाधिकारी यांनी या स्तरावर सविस्तर प्रस्ताव अधिदान लेखा कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन सेवेत कार्यरत असताना कर्मचाऱ्याचे NPS अंतर्गत घायाळ रकमा व त्या खाती प्राण खाती जमा करणे याबाबत कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि यानुसार या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे. येथे आपणास ही लिंक दिसत आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.